नमस्कार, मी मुकेश शिंदे। आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके। मित्रांनो, गेले 2-3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ माजलेला आहे। पुण्याच्या जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी सर्वत्र चर्चा होते, समाज माध्यमातून टीका टिप्पणी होते। राजकीय व्यक्तीच्या संबंधित ही बातमी असल्यामुळे साहजिकच सर्वत्र हा मुद्दा चर्चेला जातोय। मित्रांनो, ही जी जमीन आहे ही महारवतनी इनामी जमीन आहे, जिचा ताबा शासनाकडे आहे। आणि ही जमिनीचा गैरव्यवहार कसा झाला, या मागची पार्श्वभूमी काय आहे, ही आपल्याला सर्वत्र आज वाचायला मिळतंय, पाहायला मिळतंय। मित्रांनो, महारवतनी इनामी जमीन ही ह्या समाजाला शासनाकडून मिळालेली जमीन आहे आणि मोबदला म्हणून मिळालेली ही जमीन आहे। जेव्हा या देशामध्ये ब्रिटिश होते, राजेशाही होती, तेव्हा महार समाजाला ते जे कामं करायचे, गावगाड्याची जी कामं होती, त्याचा मोबदला म्हणून ही जमीन दिली गेली होती। ती जमीन विकता येत नाही, शासनाची परवानगी लागते। परंतु ह्या जमिनीचे गैरव्यवहार आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात। मित्रांनो, नियम काय सांगतो, कायदा काय सांगतो, हे जरी खरे असलं तरी राजकारण्यांकडून सगळे नियम धाब्यावर बसवून, नियम पायदळी तुडवून अशा पद्धतीचे गैरव्यवहार होत असतात। भूखंडाचा श्रीखंड हे सर्व राजकीय पक्ष एकत्रित बसून ही मलई खात असतात। मित्रांनो, जमीन आणि जमिनीचा भाव हा गगनाला भिडलेला आहे आणि म्हणून सत्तारूढ जे लोक असतात, जे प्रस्थापित भांडवलदार राजकारणी असतात, ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी जी मोक्याच्या जागा ह्या जमिनी लाटण्याचा प्रकार करतात आणि ही लोक सगळे नियम कायद्याच्या कसोटीवर घासून, नियमात बसवून ह्या जमिनी व्यवहार केला जातो। जे गरीब लोक आहेत त्यांना अगदी मामूली असा मोबदला देऊन त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली जाते, NOC घेतली जाते आणि मग रजिस्ट्रार असेल, निबंधक असेल, तहसील असेल, कलेक्टर असेल, महसूल अधिकारी असतील, हे सर्वजण एकत्रित बसून मार्ग काढतात। जे नियम आहेत, त्या नियमाच्या ज्या अटी आहेत, त्या कशा बदलतात, कशा शिथिल केल्या जातात आणि अशा पद्धतीचे भूखंड हे धनदांडग्यांच्या घशात घातले जातात, भांडवलदारांच्या घशात घातले जातात। आता हा प्रकार उघडकीस आल्यामुळे सर्वत्र चर्चा होते। परंतु आपण बारकाईने पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शाळा कॉलेज आहेत, सूतगिरण्या आहेत, साखर कारखाने आहेत, ह्या प्रस्थापित भांडवलदारी व्यवस्थेचे जे लोक आहेत, ह्या अनेक प्रकल्प ह्या महारवतन इनामी जमिनीवर उभे राहिलेले आहेत। मग हे कसे उभे राहिले, कशा पद्धतीनं ह्या लोकांची पिळवणूक केली जाते, त्यांना मोबदला दिला जात नाही, त्यांच्या गरीब परिस्थितीचा आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेतला जातो आणि हे सर्व नियम कायद्याच्या साच्यात बसवण्यासाठी अनेक विधिज्ञ जे वकील आहेत ते ह्या कामी त्यांना मदत करतात। आणि म्हणून सगळेच
हे जे राज्यकर्ते आहेत, सत्ताधारी आहेत, हे एकमेकांना मदत करतात आणि सर्वजण एकत्र बसून सत्तेच्या माध्यमातून अशा पद्धतीनं भूखंडाचा श्रीखंड खात असतात. सर्वत्र हे प्रकार सर्रासपणे झालेले आहेत. ही जर सर्व चौकशी केली तर सत्य बाहेर येईल. कुठे कुठे किती मोक्याच्या महत्त्वाच्या जागा ह्या लाटल्या गेलेल्या आहेत. सरकारी जागेवर अतिक्रमण केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं ह्या महारवतन जमिनीतले जे मूळ वतनदार आहेत, मालक आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो आणि अल्प असा त्यांना मोबदला देऊन त्यांच्याकडून अशा पद्धतीचे कागदपत्र बळजबरीने करून घेतले जातात, त्यांच्यावर अन्याय केला जातो. म्हणून मित्रांनो, जमीन आणि जमिनीच्या संदर्भात झालेले गैरव्यवहार हे फार मोठं जमिनीचं रॅकेट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. केवळ एका प्रकरणाची चौकशी नको आहे. आजपर्यंत ज्या अशा पद्धतीचे महारवतन इनामी जमिनीवर जे प्रकल्प आले, ज्या योजना आल्या किंवा जी अतिक्रमणं झाली, ज्या जमिनी राजरोसपणे बळजबरीने लाटल्या गेल्या आणि वरदास्त असल्यामुळं हे प्रकार होत आहेत. गावखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं दबंगगिरी सुरू असते आणि ह्या दबंगगिरीमुळंच अशा पद्धतीचे गैरव्यवहार, मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचे गैरव्यवहार केले जातात. एका TV चॅनलला माजी महसूल मंत्र्यांनी हा सगळा खुलासा केलेला आहे. मित्रांनो, शासनाला एक विनंती आहे, आजपर्यंत झालेले सर्व व्यवहार असतील, कशा पद्धतीने जमिनीचं अतिक्रमण केलेलं आहे, सरकारी जमिनीवर कशा पद्धतीचं अतिक्रमण होतं आहे, याबाबत ती सखोल अशी सार्वत्रिक चौकशी झाली पाहिजे, तरच सत्य बाहेर येईल. आणि अशा पद्धतीनं गोरगरिबांच्या, उपेक्षित, शोषित, पीडित यांच्या हक्काच्या जमिनी वेळोवेळी नियम बदलून, नियमांना धाब्यावर बसवून, सरकारी बाबूंना हाताशी धरून अशा पद्धतीचे जमिनीचे गैरव्यवहार हाणून पाडले पाहिजेत. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी तमाम मागणी महाराष्ट्रातील तमाम जनता या निमित्ताने करत आहेत. मित्रांनो, ह्या गैरव्यवहार प्रकरणी आपल्याला काय वाटतं? आपण आपली मतं प्रकट करा आणि जे शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित लोक आहेत, जे अन्यायग्रस्त आहेत, त्यांनी आपापल्या जमिनीचं संरक्षण करा, बोलके व्हा आणि ह्या भांडवलशाही, दंडलशाही जी आहे त्यांच्या विरोधात आवाज बुलंद करा. नाहीतर ह्या जमिनी, उरल्या सुरलेल्या जमिनीसुद्धा हे लाटतील, त्याच्यावर अतिक्रमण करतील आणि तुम्हा सर्वांना एक दिवस भूमिहीन व्हावं लागेल. त्यावर उठा, जागा व्हा आणि सरकारनेसुद्धा या सर्व गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी विनंती तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मायबाप शासनाला करतो. तूर्त या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, आपल्या विभागात, आपल्या भागात आपल्याला माहीत असलेले जमिनीचे गैरव्यवहार जी प्रकरणं आहेत, ती प्रकरणं आपण बाहेर काढा, त्यावर वाच्यता करा, तक्रार करा, चौकशीची मागणी करा, तरच हे धनदांडगे उघडे पडतील आणि वस्तुस्थिती जनतेसमोर येईल. मित्रांनो, अशा पद्धतीनं जनजागृती, प्रबोधन करणारे व्हिडिओ मी सातत्याने आपल्यासाठी बनवत असतो. आपण या सगळ्या संदर्भात आपले कमेंट्स बॉक्समध्ये आपले विचार प्रकट करा. तर त्या ठिकाणी थांबतो. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा.
अशी विनंती करतो आणि तूर्त या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.